गुड इव्हिनिंग गाईज. संध्याकाळची वेळ आहे. तर तुम्ही बघू शकता मी म्हणजे दिवाबत्ती करून घेतलेली आहे. आणि मला ना पाठारे नर्सरीमधून मी काही झाडं आणलेली आहेत. ती झाडं मला लावायची आहेत. तर तर तुम्ही इथे बघू शकता ही किचनची खिडकी आहे. किचनच्या खिडकीमध्ये सुद्धा काही झाडं आहेत. तर इथे या कुंडीमध्ये कढीपत्त्याचं झाड आहे आणि तिथे सुद्धा ना एक एक्स्ट्रा असं झाड आलेलं आहे. तर ते झाड मी काढून टाकलेलं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता काही कुंड्या रिकाम्या आहेत. त्याच्यामध्ये माती आहे, पण ती माती एकदम सुकलेली आहे, एकदम कडक सुकलेली आहे वगैरे. तर ती माती मला पूर्णपणे ना ओली करायची आहे. तुम्ही इथं बघू शकता हे आहे मिरचीचं रोप. म्हणजे ना अननेसेसरी ना तिथे एक दुसरी बी मिरची राहिली असे, तिथे छान मस्त असे 2 रोप आलेले आहेत मिरचीचे. तर ह्या ज्या 2 कुंड्या आहे त्यामध्ये माती म्हणजे पूर्ण अशी कडक सुकलेली आहे. तर अशी सुकलेली माती ना पटकन काढता नाही येत. मग आपण काय करतो त्याच्यामध्ये आपल्याला जर आपण पाणी टाकलं त्या कुंडीमध्ये ती माती छान मस्त ओली होते आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला ती छान मस्त काढण्यासाठी मदत होते. आणि तुम्ही इथे बघू शकतात की या कुंडीमध्ये सुद्धा गुलाब होता. चांगले 3 ते 4 वर्ष गुलाब छान व्यवस्थित राहिला. पण त्यानंतर मग तो गुलाब कालांतराने सुकत गेला. आता ती जी कुंडी आहे त्या कुंडीमध्ये पण माती पूर्णपणे सुकलेली आहे. तर मला काय करायचं आहे, त्या ज्या दगडी आहेत त्या सगळ्या मला काढायच्या आहेत आणि त्यामध्ये सुद्धा मला पाणी ॲड करायचं आहे. आणि ही जी सगळी झाडं आहेत तर ही झाडं मला छान मस्त अशी कुंडीमध्ये लावून कुंड्या छान मस्त मला ऑर्गनाईज करून घ्यायच्या आहेत. तुम्ही इथे बघू शकता तर इथे मी बेडरूममध्ये आलेली आहे. बेडरूममध्ये सुद्धा या ज्या वरती ज्या कुंड्या आहेत त्या पूर्ण म्हणजे ना आता त्याची माती ना ती पूर्णपणे सुकलेली आहे आणि सुकलेली माती आपल्याला नाही काढता येत. आणि मी ज्या कुंड्या आहेत त्या कुंड्या काढून टाकणार आहे आणि तिथे मी ज्या नवीन कुंड्या आणलेल्या आहेत त्या मी वापरणार आहेत. आणि या ज्या कुंड्या आहेत तर मी याचासुद्धा वापर करणार आहे डेकोरेशनसाठी. तर मी म्हणजे त्या कुंड्या कशा पद्धतीने डेकोरेट करणार आहे हे सुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे. संध्याकाळची वेळ आहे आणि छान मस्त असं बाहेरचं असं वातावरण आहे. तर ह्या ज्या कुंड्या आहेत तर या कुंड्यांमध्ये सुद्धा मी पूर्ण म्हणजे थोडं थोडं ना पाणी ॲड करणार आहे. तर ज्या बेडरूममधल्या ज्या कुंड्या होत्या त्यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे. आता मी इथे बाल्कनीमध्ये आलेली आहे आणि हे जे व्हाईट स्टोन आहे हे मी आधी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. आणि हे स्टोन मी एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर ही जी कुंडी आहे या कुंडीमध्ये मी पूर्ण 2 बॉटल भरून मी पाणी म्हणजे टाकलेलं आहे. आणि ती जी माती आहे ना ती माती बऱ्यापैकी सुकलेली आहे आणि जेवढं मी पाणी टाकलं ना तेवढं तिने ते पाणी ऑब्झर्व केलेलं आहे. तर म्हणजे उद्या सकाळी मला या कुंडीमध्ये झाड लावता येईल. गुड मॉर्निंग गाईज. सकाळची वेळ आहे. सकाळचे 9 वाजलेले आहे. माझं सगळं आवरून झालेलं आहे. मला फक्त लादी पुसायची आहे. मग काय उघडे बाबा बरे आहेत ना? ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, ज्ञानेशला ना काय रात्री ना खूप गरम होत होतं. ॲक्च्युली तुम्हाला एक गोष्ट सांगते. जसं मी तुम्हाला बोलले की ज्ञानेशला म्हणजे ना माहिती नाही त्याला ताप सर्दी खोकला हे त्याला चालूच आहे. तर ना जेव्हा म्हणजे ताप जसा कमी होतो ना तर तसं ना म्हणजे पूर्ण ती जी गरमी आहे ना ती बाहेर येते वगैरे. त्याला काय राहते एवढं गरम होत होतं लिटरली त्याने ना म्हणजे टी शर्ट काढून त्याने साईडला ठेवला
तुला मी आताही बोली टी शर्ट घाल, तो तुम्हाला टी शर्ट नाही घालायचं आहे, हो ना? काय उघडे बाबा, काय होतं हे काय होतं काय नक्की? तुला उघडे बाबा बोलायचं नाही, तू बॉयस तुला नानू बोलायचं, ज्ञानेश बोलायचं तुला. ओके ओके ओके. अच्छा ओके, म्हणजे आजोबांना उघडे बाबा बोलायचं आणि तुला ज्ञानेश. पण तू कपडे नाही घातले ना नानू. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सकाळच्या आता 9 वाजलेले आहेत आणि तुम्ही बघितलं तर मी सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग उठल्याबरोबर आधी गरम पाणी पिते आणि त्याचबरोबर मी आता इथे ग्रीन टी घेतलेला आहे प्यायला. आणि मी आता ज्ञानेशला ब्लॅक टी दिलेला आहे कारण त्याला थोडा खोकळा वगैरे आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता घाल तो शर्ट. तर आता मी चहा वगैरे घेते आणि मला फक्त आहे ना मला लादी पुसायची आहे आणि लादी पुसून झाली की माझं सगळंच आवरलं आहे मोस्टली. आणि मी अजून आंघोळ नाही केलेली आहे. त्याचं कारण म्हणजे तसं तुम्ही बघितलं असेल, मी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आणि म्हणजे गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, आम्ही पाटडे नर्सरीमध्ये गेलो होतो आणि तिथून आम्ही छान मस्त झाडं आणलेली आहेत. तर मी ती झाडं आधी मी लावून घेणार आहे आणि नेहमी झाडं लावायची असतील ना तर मी जेव्हा म्हणजे आंघोळीच्या अगोदरच सगळे आधी झाडं वगैरे व्यवस्थित लावून घेते. कारण तुम्हालाही माहिती आहे झाडं लावताना थोडीफार जी माती असते ती थोडीफार तरी खाली पडते. म्हणून मी आधी झाडं लावून घेते, नंतर झाडते वगैरे, नंतर लादी पुसते. माझं हे सगळं रुटीन आहे. तर पटापट चहा पिते आणि पटापट आपण झाडं लावायला सुरुवात करूया. आणि मी कशा पद्धतीने झाडं लावते आणि ती झाडं छान अशा पद्धतीने मी डेकोरेट करून घेणार आहे. हे सगळं तुम्हाला मी आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं काही बघायला भेटणार आहे. आणि तुम्ही माझी बाल्कनी बघितली असेल, मला छान मस्त ना असं ग्रीनरी टाईप वगैरे किंवा पूर्ण हिरवगार किंवा ग्रीनरी किंवा मला झाडं लावायला खूप आवडतात. आणि अजून एक गोष्ट सांगेल की ना, प्रत्येकाची एक आवड निवड असते. मला झाडं लावायला खूप आवडतात. आणि अजून एक गोष्ट सांगा, माझी जी बाल्कनी आहे तुम्ही माझ्या बाल्कनीमध्ये बघत असाल, तिथे काही आर्टिफिशियल झाडंसुद्धा आहेत आणि काही ओरिजिनल झाडंसुद्धा आहेत. आणि ती बाल्कनी खूप सुंदर छान आहे. आणि ती नुसती बाल्कनी नाही आहे, तर कबूतर, त्याचबरोबर चिमण्या, तर त्यांच्यासाठी ते गार्डन आहे. कारण रोज म्हणजे कबूतर आणि चिमण्या रोज तिथे येतात. म्हणजे तिथे त्या पाणी वगैरे पितात, त्या पाण्यामध्ये आंघोळ वगैरे करतात छान मस्त. आणि तिथे मी जे दाणे वगैरे टाकते ते खातात वगैरे. त्याच्यासाठी ते गार्डन आहे आणि त्यांना ते खूप छान वाटतं. हे पूर्ण ग्रीनरी टाईप खूप छान वाटतं त्यांना ते. आणि मला त्यांना ते आवडतं. आणि मलाही छान वाटतं की माझ्या या गार्डनमध्ये कबूतर येतात, चिमण्या येतात, पाणी पितात, दाणं खाऊन जातात. हे मला खूप छान वाटतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि अजून एक गोष्ट सांगेल की म्हणजे प्रत्येकाची आवड निवड आहे. तर मला ही झाडं लावायला खूप आवडतात आणि प्रत्येकाने झाडं लावलीच पाहिजे. पण एवढंच सांगेल की ना, काही असू दे, जेव्हाही तुम्हाला म्हणजे तुम्ही म्हणजे बोलतात ना काही म्हणजे टेन्शन, ताण तणाव वगैरे असेल ना, तर अशा वेळेस आहे ना, ही जी झाडं आहेत ना, जे काही असू दे, तुम्ही त्या झाडांकडे बघा. त्या झाडांकडे बघून ना मन प्रसन्न होतं. आणि खरं सांगते, एवढं छान वाटतं ना, एकदम शांत. आणि खरं सांगते एवढं मन प्रसन्न होतं ना. भले त्या झाडांना काही बोलता येत नाही, पण ती झाडं खूप काही सांगून जातात. आणि म्हणून माझा एक छोटासा प्रयत्न असतो की जेव्हाही मला असं कधी ताण तणाव टेन्शन वगैरे वाटतं की मी त्या झाडांकडे बघते, कधी कधी त्या बाल्कनीमध्ये जाऊन बसते वगैरे, खूप छान वाटतं. किंवा माझी जी बेडरूममध्ये जी विंडो आहे त्या खिडकीमध्ये मी जाऊन बसते, तिथेही माझी खूप सारी झाडं आहेत. तर खूप छान वाटतं. सो या सगळ्या गोष्टी आहेत. आपण पटापट झाडं लावायला सुरुवात करूया. इथे ज्ञानेश बसून टी व्ही बघतोय
आणि सकाळची वेळ आहे आणि तुम्ही इथे बघू शकतात की कबूतरसुद्धा पाणी पिऊन गेलेलं आहे. सकाळी ना कावळा आणि कावळा नाही, चिमणी आणि कबूतर यांचं आहे ना असं एक रूटीन असतं. ते रूटीन म्हणजे काय माहिती आहे का? जेव्हाही मी पॉटमध्ये पाणी टाकते आणि जे घरटं आहे मातीचं त्याच्यामध्ये जेव्हा मी तांदूळ टाकते ना, तेव्हा कबूतर आणि चिमण्या सकाळीच येतात. म्हणजे येतात. आधी चिमणी येते. ती सकाळी येणार अर्ली मॉर्निंग. त्या पॉटमध्ये डुबकी मारणार, पाणी पिणार, दाणा खाणार ना निघून जाणार. आणि त्यानंतर मग कबूतर येणार. कबूतर पण सेम येणार, त्याला जेवढं काही पाणी प्यायचं आहे ना, तो पाणी पिणार. त्यानंतर त्याला जे काही दाणा खायचा तो दाणा खाऊन जाणार असं. आणि हे त्यांचं जे रूटीन आहे ना कबूतर आणि चिमणीचं, ते म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ त्यांचं हे रूटीन चालूच राहतं आणि खूप वेळा ते येऊन पाणी वगैरे पिऊन जातात. तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे बाल्कनीमध्ये ही जी कुंडी आहे, तर मी काल रात्री पाणी ॲड केलं होतं. त्याच्यामुळे ही माती बऱ्यापैकी ओली झाली होती आणि सकाळी उठून मी छान मस्त ही माती मोकळी केली. या कुंडीमध्ये आता एक खड्डा पाडून घेतला आणि त्यामध्ये मी इथे ऑरेंज कलरचा जो गुलाब होता, तो मी ह्या कुंडीमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे आणि छान मस्त अशी मी माती लावून घेतलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की बाकीचे जे 2 गुलाब आहे म्हणजे क्रीम कलरचा आणि किंवा व्हाईट आणि गुलाबी कलरचा म्हणजे पिंक कलरचा, हे जे 2 गुलाब आहेत त्या मी या 2 कुंड्यांमध्ये लावून घेणार आहे. आणि तुम्ही इथे बघू शकतात की फूल झाडांसाठी मी हे जे खत आणलं होतं ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आता झाड लावताना मी एक चमचा मातीमध्ये हे खत मी ट्रान्सफर करून घेणार आहे आणि मगच मी ते झाडं लावून घेणार आहे. इथे मी 2 कुंड्या घेतलेल्या आहेत. दोन्ही कुंड्यांमध्ये मी व्हाईट गुलाब आणि पिंक गुलाब लावून घेणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे मी ही कुंडी घेतलेली आहे आणि या कुंडीला होल आहे. मला होल पाडायची अजिबात गरज नाही लागली. नाहीतर म्हणजे याच्या आधी मी लिटरली चाकू गॅसवरती गरम करायची, मग त्या कुंडीला होल पाडायची, हे सगळं असायचं. पण मला आता हे सगळं काहीच करावं लागलं नाही. ऑलरेडी होल पाडलेलाच आहे कुंडीला. तर तुम्ही इथे बघू शकता हा व्हाईट गुलाब आहे. तर याची जी म्हणजे ब्लॅक कलरची जी कॅरी बॅग आहे ती मी आधी कट करून घेतलेली आहे आणि ती काढून घेतलेली आहे. आणि ॲक्च्युली ना इथे गंमतच झाली माहिती तुम्हाला. गंमत म्हणजे अशी की मी नेहमी झाडं लावताना ना, म्हणजे फक्त ही जी काळी कॅरी बॅग आहे ती काढते आणि या माती सकटच मी हे झाड कुंडीमध्ये ट्रान्सफर करते आणि मग वरतून मी म्हणजे जी मोकळी माती असेल ती ॲड करते. पण ह्यावेळेस झालं असं की म्हणजे हे जे गुलाब आहे हे मातीसकट या कुंडीमध्ये म्हणजे जातच नव्हतं, मावतच नव्हतं. कारण ही कुंडी अशी ओव्हल शेपमध्ये ना. आणि मग आता करायचं काय? तर मग मी काय केलेलं आहे की पूर्ण म्हणजे हा जो गुलाब आहे ना, या गुलाबाची आधी माती मोकळी करून घेतलेली आहे, म्हणजे साईडची. आणि जी मुळाजवळ जी माती होती ती तशीच ठेवलेली आहे. मी फक्त साईडची माती आहे ती मोकळी करून घेतलेली आहे, जेणेकरून हे जे झाड आहे ते छान मस्त कुंडीमध्ये जाऊन बसेल. तर मी या कुंडीमध्ये थोडी माती ट्रान्सफर करून घेतलेली आहे आणि त्यानंतर हे जे झाड आहे हे मी थोडं माती सकटच मी या कुंडीमध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. तुम्ही आता बघू शकतात की आता म्हणजे छान अशा पद्धतीने हे जे झाड आहे ते झाड या कुंडीमध्ये जाऊन बसतं व्यवस्थित. म्हणजे त्या कुंडीमध्ये छान मस्त मी ॲडजस्ट करून घेतलेलं आहे. आणि जी उरलेली जी माती होती तीसुद्धा मी वरतून ॲड करून घेतलेली आहे. आणि याच्यामध्ये ना ते एवढं सांगेल की कसं आहे ना, गुलाब आणल्यापासून मला असं वाटतं की 1 दिवस होऊन एक ते दीड दिवस झाला असेल. तर मी ना हे जे गुलाबाची झाडं आहेत त्यांना मी पाणी नव्हतं टाकलं. त्याच्यामुळे ती जी माती आहे ती बऱ्यापैकी ना अशी थोडी कडक झाली होती आणि म्हणून मी लिटरली मला झाड लावताना मातीचे जे खडे होते ते लिटरली मला हाताने मी असे फोडून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकतात की अशा पद्धतीने या कुंडीमध्ये छान मस्त हा गुलाब बसलेला आहे. आता साईडसाठी जी मोकळी माती आहे ती याच्यामध्ये मी ट्रान्सफर करून घेईल.
आणि मी या गुलाबामध्ये ना थोडी ना ओली मातीसुद्धा वरतून ॲड केलेली आहे, जेणेकरून कारण ही खालची पूर्ण सुकी आहे, तर मी वरतून थोडीशी ओली माती म्हणजे लावून घेतलेली आहे, जेणेकरून ते जे गुलाबाचं झाड आहे ते व्यवस्थित छान बसेल. आणि तुम्ही इथे बघू शकता की मी जेव्हा ही झाडं लावायला बसते आणि अंघोळीच्या अगोदरच मी झाडं लावते, कारण तुम्हाला ही माहिती मातीचं काम असतं. तर हे मातीची कामं आपण अंघोळीच्या अगोदरच करतो किंवा साफसफाईची जी कामं आहेत ते आपण अंघोळीच्या अगोदरच करतो. तर इथे मी आधी या गुलाबाला छान मस्त खत ॲड केलेलं आहे, साधारणपणे 1.5 चमचा. आणि वरतून मी पूर्णपणे सुकी माती ॲड केलेली आहे. आणि इथे ज्ञानीचं बघा काय चालू आहे, कारण तोही मला बोलला होता की मम्मी तू जर झाडं लावत असेल तर मी पण मदत करेन, मला ही झाडं लावायची आहेत. आणि मी त्याला सांगितलं होतं की ज्ञानेश मी तुला शिकवेल झाड लावायला. आणि लिटरली तो तिथे आला होता आणि मी त्याला ओरडत पण होते की त्याने तू जा, तू टी व्ही बघ, मला माझं काम करू दे. पण त्याचं असं चालू होतं की नाही मला नाही माहिती, म्हणून त्याने काय केलं माहिती आहे का, ती टी व्ही आहे ना बंद केली आणि इथे माझ्याजवळ ना बाल्कनीमध्ये आला झाडं लावायला. इवन ज्ञानेशलाही झाडं लावायला खूप आवडतं, झाडांना पाणी घालायला खूप आवडतं. आणि इवन ज्ञानेशला झाडं लावायची असतात, इवन त्या मातीबरोबर खेळायचंसुद्धा असतं. तर मी तुम्हाला एवढंच सांगेल की ज्ञानेशकडे ना एक JCB आहे टॉईजमध्ये. तर तो JCB घेऊन आला होता आणि त्याचं असं म्हणणं होतं की मी या JCBने या झाडाला पाणी म्हणजे माती टाकत. तुम्ही ते साईडला बघू शकता ती JCB आहे. जेव्हा मी त्याला ओरडले ना तेव्हा त्याने ती JCB साईडला ठेवलेली आहे. आणि लिटरली मग आता त्यांनी हे काम सुरू केलेलं आहे ते आणि तुम्ही ते बघू शकता त्याला खूप गरम होते ना, म्हणून त्याने ना त्याचा टी-शर्ट काढून ठेवलेला आहे. मी त्याला सांगते की ज्ञानेश मातीमध्ये नको खेळू वगैरे, पण आमचे हे जे महाशय आहेत ना, यांना म्हणजे बोलतात ना गावाला गेल्यानंतर पण आम्हाला मातीमध्ये खेळायला खूप आवडतं. तर आता मी इथे हा एक गुलाब तर लावलेलाच आहे. आता जो दुसरा गुलाब आहे, तो दुसरा गुलाबसुद्धा मी अशाच पद्धतीने लावून घेतलेला आहे. तुम्ही इथे बघू शकतात. आणि इथे हा व्हाईट गुलाब आहे, एका साईडला पिंक गुलाब आहे आणि इथे मी गवतीच्यासुद्धा मी लावून घेतलेला आहे. आणि हा जो गवतीचा आहे ना, हे गवतीच्याचं झाड जे आहे ते ज्ञानेशने लावलेलं आहे. त्याला मी ते शिकवलेलं आहे कसं लावायचं ते. तर ही जी झाडं आहेत, तर मी इथे ही झाडं की बेडरूमच्या खिडकीमध्ये घेऊन आलेली आहे. तर इथे मी ही झाडं लावून घेणार आहे ग्रिलमध्ये. तर तुम्ही इथे बघू शकता मी अशा पद्धतीने या कुंड्या छान मस्त अशा लावून घेतलेल्या आहेत आणि ह्या एकदम सरळ, स्ट्रेट आणि छान दिसतात. आणि पाणी टाकल्यानंतर माती जी खाली पडते ती अजिबात पडणार नाही. तर मला अशाच टाईपमध्ये कुंड्या हव्या होत्या. तर आणि तुम्ही ते साईडला बघू शकता हे जे झाड आहे ना, हे शोचं झाड आहे आणि याला छानपैकी अशी ना व्हाईट आणि येल्लो म्हणजे मिक्स कलरची अशी फुलं येतात. म्हणजे एकाच फुलाला खाली बुडाला असा येल्लो कलर असतो आणि नंतर वरती ना हलका असा क्रीमी कलर असतो. तर हे शोचं झाड आहे. तर ते सुद्धा मी एका कुंडीमध्ये लावून घेतलेलं आहे. जेव्हा पप्पा आले होते ना गावावरून इथे कल्याणला, तेव्हा ते येताना ते झाड घेऊन आले होते. तर ते ना ॲक्च्युली काय झालं माहिती आहे, त्याचं जे मूळ आहे ना, तर मूळ व्यवस्थित आहे. वरचे जे म्हणजे वरचं जे झाड होतं ते सुकट चाललं होतं. मी त्याच्या काट्या कट करून ते जे मूळ आहे ते मी त्या कुंडीमध्ये लावून ठेवलेलं आहे. आणि हे जे झाड आहे ना शोचं, तर ते म्हणजे थंड्यावाला छान मस्त ते येतं. तर आता बघू आपल्याला कळेलच की हे शोचं झाड पुढे येणार की नाही ते. तर तुम्ही इथे बघू शकता मी ही जी बेडरूमची जी खिडकी आहे ती पूर्णपणे क्लीन करून घेतलेली आहे आणि छान अशा पद्धतीने कुंड्या लावून घेतलेल्या आहेत. आणि मी इथे सगळ्या झाडांमध्ये अगदी थोडं थोडं करून मी पाणी ट्रान्सफर करून घेतलेलं आहे, कारण इथे मी पूर्णपणे या झाडांमध्ये सुकी माती ट्रान्सफर केलेली आहे. तर त्याच्यामुळे मी इथे थोडं थोडं ती पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि पाणी टाकून घेतल्यानंतर मी स्प्रेसुद्धा मारून घेतलेला आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता इथे हा जो मोगरा आहे या मोगऱ्याला पण छान मस्त अशा कळ्या आलेल्या आहेत. आणि एकदम पूर्ण जो गुलाब आहे
तर थोडं थोडं मी मातीवरती पण स्प्रे मारते आणि नंतर मग मी जे झाडं आहे त्या झाडांवरती पण मी छान मस्त असा स्प्रे मारते, जेणेकरून त्या झाडांना छान मस्त असा थंडावा भेटेल. आणि बाहेर ना एवढी छान मस्त अशी हवा चालू आहे ना, आणि खूप म्हणजे ना मन प्रसन्न वाटतं ही झाडं लावल्यानंतर. तर तुम्ही इकडे बघू शकतात की इकडे मला मनी प्लांट लावायचा आहे आणि इथेही मी स्टँड आणि हा मेटलचा डबासुद्धा घेतलेला आहे, तो मी इथे साईडला ठेवणार आहे. तर मी आधी ही जी विंडो आहे ना बेडरूममध्ये ती पूर्णपणे क्लीन करून घेतलेली आहे. आणि ही जी कुंडी आहे ना, तर ही कुंडी आधी किचनच्या खिडकीमध्ये होते, इथे मी ती बेडरूमच्या खिडकीमध्ये आणलेली आहे. त्यामध्ये मी आधी खत टाकलेलं आहे मातीमध्ये, आणि इथे माझ्याकडे ना एक स्टिक होती, ती स्टिक मी या कुंडीमध्ये ट्रान्सफर करून अशा पद्धतीने उभी करून घेतलेली आहे. आता इथे माझ्याकडे ना बाल्कनीमध्ये एक मनी प्लांटचं झाड आहे आणि त्याचे ना खूप लांबच लांब अशा वेली आहेत, त्या वेली पूर्ण खालपर्यंत गेलेल्या आहेत. तर मी त्यातल्या 2 वेली काढून घेतलेल्या आहेत आणि त्या ज्या वेली आहेत तर त्या वेलीसुद्धा मी या कुंडीमध्ये छान मस्त अशा लावून घेतलेल्या आहेत. आणि तुम्हाला माहीत आहे ही जी मुळं आहेत ना, तर ही मुळं ना मातीमध्ये टाकायची, आणि ही मुळं मातीमध्ये टाकली ना की छान मस्त त्या झाडांना छान मस्त म्हणजे बोलतात ना की ते झाड जगतं आणि छान मस्त अशा त्या वेली पुढे ते झाड खूप मोठं होतं म्हणजे मनी प्लांटचं. तर तुम्ही इथे बघू शकतात की मी अशा पद्धतीने इथे आधी एकच वेल लावली होती, नंतर मला असं वाटलं की आपण अजून एक त्याच्यावरती वेल लावावी, म्हणून मी दुसरी वेल आणून पुन्हा त्या कुंडीमध्ये ट्रान्सफर करून घेतली. आणि छान मस्त कॉम्प्रेसरच्या साईडला मी आता हा स्टँड ठेवून घेतला. आणि त्यानंतर हा जो स्टँड आहे हा मेटलचा आहे, आणि हा जो डबा आहे म्हणजे बकेट आहे हा सुद्धा मेटलचाच आहे. तर या बकेटमध्ये मी आधी छोटीशी प्लेट खाली ठेवलेली आहे, कारण कसं ना तो जो बकेट आहे त्याला खाली होल नाही आहे, कुंडीला होल आहे. तर मी थोडीशी म्हणजे एक प्लेट खाली ठेवलेली आहे, जोही काय पाणी असेल तो त्या प्लेटमध्ये जमा होईल. आणि इथे सुद्धा मी या मनी प्लांटला पाणी ॲड केलेलं आहे. आधी त्या स्टँडवरती मी ते झाड ठेवून घेतलेलं आहे, आणि मग त्यानंतर मी त्या झाडाला ते पाणी टाकलं आणि त्यानंतर मी स्प्रे मारून घेतलेला आहे. आणि ही जी स्टिक आहे ना, तर ही स्टिक आहे ना आपल्याला ओली ठेवणं खूप गरजेचं असतं, कारण या स्टिकमुळे वेलीला छान मस्त असा थंडावा भेटतो. म्हणून मी काय करते, ही जी स्टिक आहे ना ही स्टिक या स्टिकवर तरी पाणी पूर्णपणे स्प्रे करून घेते. तर इथे मी अशा पद्धतीने छान मस्त बाल्कनीमध्ये ही झाडं लावून घेतलेली आहेत, आणि खूप छान वाटतं, म्हणजे ना मन प्रसन्न वाटतं. आणि ही झाडं मी माझ्या आईकडून शिकलेली आहेत कशी लावायची ते.
तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे गोकर्णीची बियांची शेंग आहे आणि इथे ही मिरचीच्या बिया आहेत. तर इथे किचनच्या खिडकीमध्ये माझ्याकडे 2 कुंड्या आहेत. त्याचा बघा मी त्या कुंड्यांमध्ये मी एका कुंडीमध्ये मी मिरचीच्या बिया ॲड केलेल्या आहे आणि पावसाळ्यामध्ये दरवर्षी पावसाळ्यामध्ये मी या कुंडीमध्ये मिरचीच्या बिया लावते आणि छान मस्त अशी रोपंसुद्धा येतात. आणि बिया लावताना आधी मातीमध्ये खूप खोलवर असा एक होल पाडायचा आहे आणि त्या होलामध्ये या बिया टाकायच्या आहेत आणि त्यानंतर वरतून आपल्याला माती ॲड करायची वरतून आणि अशा पद्धतीने आपल्या बिया लावून घ्यायच्या आहेत. आता दुसऱ्या कुंडीमध्ये या गोकर्णीच्या बिया आहेत, यासुद्धा मी लावून घेणार आहे. सेम पद्धतीने मातीमध्ये मी होल पाडलेला आहे खोलवर आणि ते मी यामध्ये बिया ॲड केलेल्या आहेत. आणि अजून एक गोष्ट सांगते की मी दरवर्षी मिरची आणि गोकर्णी या दोन्ही झाडांच्या बिया लावते आणि झाडेसुद्धा येतात. आणि गोकर्णीच्या बिया कुठे भेटतात तर जे झाड असतं ना, झाडाला शेंगा येतात, त्या शेंगा झाडावरतीच सुकतात. त्या शेंगा काढायच्या आणि एका डब्यामध्ये ठेवून द्यायच्या. आणि इवन जी मिरची असते, तुम्हाला माहिती आपण लाल मिरच्या आणतो सुकलेल्या, त्याच्या बऱ्यापैकी अशा मिरच्या ना म्हणजे त्यातल्या बिया बाहेर पडत असतात. त्या बिया तुम्ही एका कागदामध्ये रॅप करून ठेवून द्या आणि पावसाळ्यामध्ये एनीटाईम कधीही वर्षभरामध्ये उन्हाळा, पावसाळा, हिवाळा कधीही तुम्ही या बिया ॲड करू शकतात. म्हणजे त्या बियांपासून छान मस्त अशी रोपं तयार होतात. आता तुम्ही इथे बघू शकतात, इथे आपण नर्सरीतून ज्या बिया आणल्या होत्या, पालक बिया आहेत म्हणजे स्पिनच सीड आहे, हे सुद्धा आपण कुंडीमध्ये छान पसरून ॲड करणार आहोत. आणि एका साईडला मी इथे मेथीचे दाणे घेतलेले आहेत, तर ही मेथीसुद्धा मी पसरवून ॲड करणार आहे. आणि एवढंच सांगेल की माझ्याकडे ना मोठ्या अशा कुंड्या नाही आहेत, कारण यासाठी खूप मोठ्या अशा कुंड्या लागतात, जेणेकरून आपण छान मस्त या ज्या सीड आहेत पसरवून टाकू शकतो. पण माझ्याकडे अगदी छोट्या ओव्हल शेपमध्येच माझ्याकडे या कुंड्या आहेत. तर या कुंड्यांमध्ये मी माती ॲड करून त्याच्यामध्ये ना मी अशी अक्षरशः म्हणजे ना खूप खोलवर असे ना होल पाडून घेतलेले आहेत आणि त्या होलामध्ये या बिया आपल्याला छान मस्त पसरवून ॲड करायच्या आहेत आणि वरतून आपल्याला माती ॲड करायची आहे. तर इथे मी अशा पद्धतीने माती ॲड केलेली आहे, बिया पसरवून घेतलेल्या आहेत. आता बघू या छोट्या कुंडीमध्ये कशा पद्धतीने पालक येईल, कारण कसं माहिती आहे, कुंडी छोटी आहे आणि बिया जास्त आहेत असं झालेलं आहे. तर बघू, पण पालक येणार हे नक्की. दुसऱ्या कुंडीमध्ये मी मेथीचे जे दाणे आहेत, मेथीच्या ज्या बिया आहेत, त्या अशा पद्धतीने पसरून घेतलेल्या आहेत आणि दोन्ही कुंड्यांमध्ये छान मस्त अशी माती ट्रान्सफर करून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का, जो स्प्रे असतो ना, स्प्रेच्या साहाय्याने आपल्याला छान मस्त ही माती ओली होऊन द्यायची आहे. आणि याच्यापुढे जोपर्यंत म्हणजे त्या बियांपासून रोपं तयार होत नाही ना, तोपर्यंत आपल्याला हीच पद्धत फॉलो करायची आहे. रोज आपल्याला सकाळी या मातीवरती अशा पद्धतीने स्प्रे करायचा आहे. आणि एकदा म्हणजे त्या बियांपासून झाडं तयार झाली की मग तुम्ही पाणी टाकू शकतात. पण डेली रुटीन म्हणजे डेली रोज मी गुड इव्हिनिंग गाईज. तर तुम्ही बघितलं असेल, माझी सगळी झाडं लावून झालेली आहेत आणि आता संध्याकाळचे 10 वाजलेले आहेत, म्हणजे रात्रीचे 10 वाजलेले आहेत. आणि आज ना मी जी झाडं लावली ती सगळी आरामात लावली, एकदम हळूहळू. आणि तुम्ही बघितलं असेल की मी माझ्याकडे ज्या ओव्हल शेपमध्ये ज्या कुंड्या होत्या, तर मी त्याच्यामध्ये एकाच्यामध्ये पालक बिया आणि एकाच्यामध्ये मी मेथीचे दाणे पेरलेले आहेत. तर माझ्याकडे ना असा मोठा ट्रे नाही आहे किंवा असं मोठी अशी कुंडी नाही आहे, जेणेकरून मी त्याच्यामध्ये म्हणजे त्या बिया म्हणजे त्या सीड्स आहेत त्या लावू शकते. पण माझ्याकडे एकदम छोट्या आणि ओव्हल शेपमध्येच कुंड्या होत्या, तर मी त्यामध्येच सीड लावलेले आहेत, म्हणजे त्या बिया लावलेल्या आहेत वगैरे. आणि म्हणजे मी ज्या पद्धतीने झाडं लावते, तर मी अशा पद्धतीने झाडं लावते, तुम्ही बघितलं असेल. आणि जस्ट मी आत्ताच जेवण केलेलं आहे, थोडं उशिरा जेवण केलं मी आज. तर जेवणामध्ये सिंपल मी राईस केलेला आहे आणि
मिक्स कडधान्याची उसळ केली कुकरमध्ये पटकन आणि मी अगदी झटपट अशा पद्धतीने कांदा टोमॅटो ग्रेव्हीमध्ये. तर सो या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आता कुकर थंड झाला की मग आम्ही जेवायला बसू. साधारणपणे 10 किंवा 10:30पर्यंत आम्ही जेवायला बसू. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि अजून एक गोष्ट सांगेल की ना, मी त्या कुंड्यांमध्ये मी त्या बिया आता लावलेल्या आहेत. तर बघू, कारण कसं माहिती आहे, बिया लावताना खूप सारा असा गॅप ठेवावा लागतो. तर मी ओव्हल शेपमध्ये सगळ्या ज्या बिया आहेत मी सगळ्याच टाकून दिलेल्या आहेत. तर बघू कसं काय वगैरे. झाडं येताना येतील, म्हणजे असं की नाही येणार नाही. ती पालक आणि मेथी येणार, कारण मेथीची पानं एकदम बारीक बारीक असतात. पण पालक जो आहे त्याची पानं थोडी मोठी मोठी असतात. त्याला बऱ्यापैकी अशी जागा किंवा स्पेस किंवा प्रॉपर जर तुम्ही विचार केला तर ती बोलतात त्याला, म्हणजे प्रॉपर अशी जमीन लागते. तर बघू आता कळेल. त्या कुंडीमध्ये पालकच्या बिया लावलेल्या आहेत. पालक बिया लावल्यात, पालक पण येणार वगैरे. पण त्यासाठी नाही कशी बऱ्यापैकी अशी मोठी जागा लागते किंवा मोठा ट्रे लागतो किंवा मोठी जमीन लागते किंवा मोठं शेत लागतं. तर आणि आपण घरातल्या घरातसुद्धा पालकच्या बिया लावू शकतो. पण फक्त त्यासाठी एक मोठा ट्रे लागतो. तो ट्रे माझ्याकडे नाही आहे. तर मी एकदम म्हणजे छोट्या कुंडीमध्येच मी त्या बिया ॲड केलेल्या आहेत वगैरे. आणि वरतून पूर्णपणे माती म्हणजे स्प्रिंकल केलेली आहेत. तर चला, तर बाय बाय, गुड नाईट. गुड नाईट. आता कसं वाटतंय? ज्ञानेश फ्रँकिश कर ना. फ्रँकिश कर. कसं करतात फ्रँकिश? व्हेरी गुड.